बऱ्याच वेळा ॲलर्जी अस्थमा असणाऱ्या पेशंटचे प्रश्न असा असतो की ह्याला काय काय खायला द्यायचं नाही. नमस्कार, मी डॉक्टर साईनाथ पोवार, बालरोग तज्ज्ञ व ॲलर्जी अस्थमा तज्ज्ञ, कोल्हापूर. तर जनरली ॲलर्जी व अस्थमा म्हणजेच ॲलर्जीची सर्दी किंवा अस्थमा असणाऱ्यांना काय काय खाण्याचे पदार्थ टाळणं आवश्यक आहे हे आपण बघूया. आपण हे जनरलमध्ये बोलत आहोत, म्हणजे आपण ॲलर्जी टेस्ट अजून केलेली नाही आहे पेशंटची, तोपर्यंत आपल्याला काय अवॉइड करायचं आहे. तर जनरली आपण असं म्हणतो की जनरली दूध, बिस्किट, बेकरी प्रोडक्ट, थंड फ्रीजमधली वस्तू, बाहेरचं खाणं, त्याचप्रमाणे पॅकेटेड फूड, त्यानंतर बाहेरचे वेपर्स ज्याच्यावर मसाला आहे अशा वस्तू, त्यानंतर जर अस्थमा असेल तर आंबट फळं म्हणजे संत्री, मोसंबी किंवा अशी आंबट फळं हे टाळणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर जर बाहेरचं असं काही फूड की ज्याच्यामध्ये खूप कलर्स आहेत, म्हणजे आर्टिफिशियल कलर्स आहेत, तर अशा गोष्टीसुद्धा तुम्ही नक्की टाळल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्याच्यामध्ये अजिनोमोटो आहे म्हणजे चायनीज पदार्थसुद्धा आपल्याला टाळणं गरजेचं आहे. खूप स्पायसी, खूप तेलकट ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. तर अशा प्रकारे ॲलर्जी अस्थमा असणाऱ्यांनी जनरली या गोष्टी टाळायच्या आहेत. पण आपण नंतर जर त्यांची ॲलर्जी टेस्ट केली आणि त्यांना एखाद्या फूड ॲलर्जी आपल्याला दिसत असेल तर मग त्यानुसार आपल्याला त्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे. पण जनरल विदाऊट ॲलर्जी टेस्ट आपण या गोष्टींना टाळणं हे चांगलं. थँक्यू.